पाहूयात एका महत्त्वाच्या बातमीने। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांच्यावरती घणाघाती अशी टीका केली आहे। ठाण्यामध्ये योगेश कोळी लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते काल प्रकाशन झालं। यावेळी उद्धव ठाकरे हे बोलत होते। हाच आपल्याला दगा देईल असं अनंत तरेंनी याआधीच सांगितलेलं होतं, मात्र अनंत तरेंचं तेव्हा ऐकलं नाही याचा आता पश्चात्ताप होतोय असं देखील ठाकरेंनी यावेळी सांगितलं। यासोबतच एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टर प्रवासावरून देखील ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। आज अनंत तरे यांची आठवण मला आता वहिनी म्हणाला ते असते तर किती आनंद झाला असता। त्यांना म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता। एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येतंय म्हटल्यानंतर अमित शहांच्या चरणी घालील लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती। तरे साहेब, एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय, आत्ता जरा समजून घ्या। सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान। आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र यांना पहिलं वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया। तेव्हा मला अनंत तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही। मी म्हटलं आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळ्या आत कसा काय दगा देईल बघू आपण। आणि जे घडायला नको ते घडलं। महापालिका लुटले, राज्याची तिजोरी लुटले, मुंबईची तिजोरी लुटलेली आहे। मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास 2.25 लाख कोटीचं देणं देऊन करून ठेवलेलं आहे। कोणी केलं हे? आहे शेतात जायला हेलिकॉप्टर काय? शेतकरी पंचतारांकित शेती हेलिकॉप्टरनी शेतात जातो। मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं का तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो, पण भाजी कापतो का रेडा कापतो माहिती नाही। भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतोय आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे। कारण शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला? आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजेत? घरातले शत्रू आहेत ना। त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या। आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो, जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना, त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकलं जाईल ना तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकविराईच्या दर्शनाला येईल। मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात।